दरम्यान काही वेळापूर्वी भास्कर जाधवांशी बाचाबाची झालेले कल्याण शेट्टी सध्या बोलतात. मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्यांना कळत नव्हतं. शेवटी मी त्यांना समज देऊन सांगून मी बाहेर पडलो, पण ते काय समजून घेण्याच्या तरी आमदारांच्या मुलाची लग्नाची पत्रिका ज्या आहेत ते वाटण्याचा प्रकार सरकारी अधिकाऱ्यांकडून केला जात होता, म्हणून त्यांनी बघा मी 6 वर्ष झाले आमदार मी 6 वर्ष झालो आमदार आहे. कोणाच्या आमदार असतील, विधिमंडळ सदस्य असतील, आजपर्यंत ती प्रेसिडेंट आहेच ना. एक आपण सगळे तर परिवार म्हणून पण राहतो. एखाद्याची लग्नपत्रिका देणं चुकीचं नाही, त्याच्यासाठी त्याच्या बाप काढण्याची आवश्यकता नाही ना त्या विषयी. मात्र खाजगी कामं करू नका असं देखील बोलताना नाही, तुम्ही त्या कर्मचाऱ्यांबद्दल तक्रार असेल तर तुम्ही अध्यक्ष साहेबांना किंवा सचिवांना जाऊन सांगा ना. तिथं उभा राहून, त्या लॉबीत उभा राहून, तिथं उभा राहून त्या सचिवमध्ये तुम्ही त्यांचा बाप, सरकारचा बाप, पक्षाचा बाप असं नाही काढायला पाहिजे. त्यामुळे मी त्यांना सांगत होतो, पण ते काय कळत नव्हतं. त्यांची संस्कृतीच कदाचित तशी असावी, त्यामुळे ते भास्कर जाधव वारंवार अशा पद्धतीने प्रकार करताना पाहायला मिळतात, अनेक वेळा चिडताना पाहायला मिळतात. ती चर्चा आता सुरू झाली की विरोधी पक्षनेते पद जे आहे निश्चित आहे. विरोधी पक्षनेता मिळत नाही ह्याचं ते तिळपापड सारखं होतात आणि त्यांचं फ्रस्ट्रेशन हे कायम लक्षात येतं. आज तरी जास्त जाणवत होतं. मी उलट त्यांना समजावून सांगत होतो की तुमच्यासारख्या ज्येष्ठ सदस्यांनी अशी भाषा नाही वापरायला पाहिजे. पण त्या एवढ्या पॅनिक कंडिशनमध्ये आहेत की पक्षनेता आता जनतेनं त्यांचं मॅन्डेट दिलं नाही, जनतांना कौल दिलं नाही. आता तर त्याचं राग हिथं व्यक्त करणं कारण नाही. तसंही त्यांना खूप सिरियस तिथं कोणी घेत नाही. पण एखाद्या गोष्टीचं बाब काढल्यावर मलाही ते ऐकून जाणं बरोबर वाटत नव्हतं, म्हणून मी त्यांना समजावून सांगत होतो. तर भास्कर जाधव आणि सचिन कल्याण शेट्टींमध्ये बाचाबाची नेमकी कशावरून झाली या संदर्भात सचिन कल्याण शेट्टी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे. विधानसभेच्या पोर्चमध्ये भास्कर जाधव आणि सचिन कल्याण शेट्टी यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि एकमेकांचा बाप काढण्यावरून हे दोघं वाद घालत होते असं कळतंय. सरकारी अधिकारी खासगी काम कसं करू शकतात असा सवाल भास्कर जाधवांनी उपस्थित केला होता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.